जय शिवराय भावा. 2025 मध्ये तुला जर जावा डेव्हलपर बनायचं आहे किंवा जावा फुल स्टॅक डेव्हलपर बनायचं आहे, हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. कारण एक असा रोडमॅप मी तुला सांगणार आहे, जो तुला कोणी सांगितला पण नसेल. हा रोडमॅप फॉलो कर. 6 महिन्यानंतर भाऊ, तू कुठं असशील ते तू मला कमेंट करून सांगशीलच. ओके. या व्हिडिओवरती तुझी कमेंट येणार आहे, सर आय गॉट सक्सेसफुली प्लेस इन सम कंपनी. फक्त हा रोडमॅप भाई जसं सांगतो तसं फॉलो कर. त्या सगळ्या गोष्टी करशील, जॉब लागेल तुला. कॉलेजवाल्यांनी तुला सांगितलं नसेल किंवा कुठून तुला मार्गदर्शन भेटलं नसेल, पण इथं इथं आदी अँड जावा 2.0 मराठी पोरांना सांगितलेला रोडमॅप मराठी पोरांसाठी नक्कीच कामाचा असणार आहे. सगळ्यांना जय शिवराय. सगळ्यांनी एक लाईक आणि कमेंटमध्ये जय शिवराय जय शिवराय स्पॅम झाला पाहिजे. ओके, चला सुरू करूया. बघा, जावा डेव्हलपर 25 मध्ये का बनायचं आहे, याला स्कोप सर आणखी राहणार आहे का? नक्कीच राहणार आहे पोरांनो. जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज 1995 पासून मार्केटमध्ये आहे, बरोबर आहे. 30 वर्ष झालं जावा या प्रोग्रामिंग लँग्वेजला. पण जावावरती खूप सारे प्रोजेक्ट बनलेत ऑलरेडी. खूप सारे म्हणत असतील की नाही 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 डेट झाली, नाही असं अजिबात नाही आहे. जावामध्ये नवीन नवीन इम्प्लिमेंटेशन आणखीन चालू आहे. खूप सारे जुने प्रोजेक्ट जे आहेत ना जावावरतीच बनलेले आहेत. मग ते बँकिंग सेक्टर असो किंवा गव्हर्नमेंटचे खूप सारे ॲप्लिकेशन असो, सगळे जावावरती बनलेले आहेत. मोठ्या मोठ्या MNC कंपन्या जावालाच यूज करतायत. त्यांचे जे लिगसी प्रोजेक्ट आहेत ओल्ड जुने, सगळे जावावरती आहेत. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको जावा असं होईल तसं होईल. नो, जावा होती, जावा आहे आणि जावा राहणार आहे. ठीक आहे. त्यामुळे चूज केलं तू जावा, एकदम भारी काम केलं. अवघड वगैरे हे म्हणतात ना, हा भ्रम आहे. ज्यांना चूज करायचे जावा बिंदास करा. अवघड आहे, लईच अवघड असतं त्यामध्ये, सगळा भ्रम आहे मित्रांनो. कुठलीही गोष्ट जर करायची ठरवली, फक्त डेडिकेशन द्यावं लागते भाई, कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. सगळं सोपं होऊन जाते, सगळं सोपं होऊन जाते. उगं दुसऱ्याचं ऐकून लई अवघड आहे. अरे स्टार्ट तर करा, स्टार्ट करा, तुमचे 100% द्या. कशाला अवघड जाते? काहीच अवघड जात नाही, तुम्ही फक्त स्टार्ट करा. ओके, ठीक आहे. तर चूज केली तू जावा. तुझं नॉन IT आहे, IT आहे, नो मॅटर. नॉन ITची पोरं सुद्धा मी बघितले जावा शिकलेत, जॉबला लागलेत. ओके, त्यामुळे स्टार्ट कर भाऊ. स्टार्ट तू कुठून करशील? अगोदर C++चं बेसिक नॉलेज घे, हे इम्पॉर्टंट आहे. मग जावाकडे, कारण डायरेक्ट जावाकडे आला तर तुला थोडं अवघड जाईल. त्यामुळे C++ करून जावाकडे जर आला तर आपण म्हणतो ना, एक गाडी रुळावरतीच चालेल व्यवस्थित. ठीक आहे. नाही तर थोडंसं अवघड जाईल तुला. ठीक आहे. असं पण करू शकतो डायरेक्ट, बरं का. पण थोडंसं आपण म्हणतो ना, बेस पक्का पाहिजे. बेस पक्का करून ये जावाकडे. कोर जावा स्टार्ट केला तू, कोर जावा स्टार्ट कर. कोर जावाला एक 50 दिवसाचा टाइम दे. लागतो हा टाइम, बरं का. हे 10 दिवसातून 15 दिवसात कोर जावा, नाही नाही नाही, ते होत नसतंय. कोर जावा 50 दिवसाचा टाइम दे. एकदम परफेक्ट करून घेशील कोर जावा, एकदम परफेक्ट. कसं? ऐक काय करायचं. कोर जावाची कुठलीही कॉन्सेप्ट तू शिकला ना, कुठलीही शिकला, तू यूट्यूबवरून शिकला असशील किंवा कुठं क्लास लावला. भाई मी पण शिकवतोय, माझ्याकडून शिकायचं असेल तर काहीच नाही करायचं तुला. डिस्क्रिप्शन चेक करायचं, नंबर दिसतंय माझा, फटाक व्हॉट्सॲप कर, तुला आपल्या बॅचमध्ये जॉईन करून घेतो. ठीक आहे. यूट्यूबवर फ्री शिकवतो यार. फ्री करायचे फ्री कर, पेड बॅच करायची पेड कर, तुझ्यावर डिपेंड आहे ते. फ्री आपल्याच याच यूट्यूब चॅनलवर दररोज लाईव्ह असतो. दररोज म्हणजे विकेंडला लाईव्ह असतो फक्त. आणि पेड बॅचमध्ये डेली असतो. तू पेड बॅच जॉईन करू शकतो किंवा फ्री, इट्स युअर चॉईस. कुठूनही कर, फक्त सांगतोय काय, कॉन्सेप्ट तू ज्यावेळेस शिकशील ना, ती कॉन्सेप्ट भाई तुला नोट डाऊन करायची आहे. ती कॉन्सेप्ट तुला रीड करायची आहे, अंडरस्टँड करायची आहे आणि तुला ती बोलून बघायची, हे महत्त्वाचं आहे. पोरं समजून घेतात, बोलतच नाही आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. इंटरव्ह्यूमध्ये त्यांना बोलता येत नाही. मग परत मॉक इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करा, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन वेगळं करा. याच्यामध्ये 2-3 वर्ष जातात. त्याच्यामुळं जी कॉन्सेप्ट शिकला आहे भाई, ती बोलून बघ, लय महत्त्वाचं आहे. त्याचं प्रॅक्टिकल कर. कोर जावासाठी 2 तास दे, सेशन सोडून 2 तास पाहिजे. ओके. त्यामुळे कोर जावा आणि कोर जावामध्ये प्रोजेक्ट्स बनव, बरं का. कॉन्सोल बेस का होईना प्रोजेक्ट पाहिजे तुझे. ॲटलिस्ट 3 प्रोजेक्ट्स कोर जावामध्ये बनव. कोर जावामध्ये इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट तुला सांगतो. उप्स, कलेक्शन, एक्सेप्शन हँडलिंग, स्ट्रिंग आणि ॲरे, त्याचे DSAचे इक्वेशन. एवढं लय इम्पॉर्टंट आहे कोर जावामध्ये. बाकीकडे तुझं लक्ष कमी असलं तरी चालेल, पण ह्या 4 कॉन्सेप्ट कशा पाहिजे, एकदम परफेक्ट पाहिजे. ओके. प्रोजेक्ट्स वगैरे बनव कोर जावामध्ये, फिट. ठीक आहे. कम्युनिकेशनसाठी मी सांगितलं तुला काय करायचं, तुला एक्सप्लेन करायचं कॉन्सेप्ट. मोबाईलमध्ये कर, व्हिडिओमध्ये कर किंवा मित्राला कर किंवा आणखीन कोणाला करू शकतो. कोर जावा झालं भाई, तू डायरेक्ट फ्रंट एंडला चालू कर. फ्रंट एंडमध्ये तू HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप, अँग्युलर किंवा रिॲक्ट, दोन्हीपैकी एक शिकून घे. फ्रंट एंड तुझं, फ्रंट एंड सोपं आहे रे. फ्रंट एंडमध्ये अवघड काय, सोपं आहे फ्रंट एंड. 1 महिन्यामध्ये तू सगळं कव्हर करशील, जर तू ठरवलंस तर होऊन जाते, करून बघ. ठीक आहे. देन पुढं
ॲडव्हान्स जावा स्टार्ट कर. ॲडव्हान्स जावामध्ये मित्रा स्टार्टिंग तुझी झाली पाहिजे रिटर्न टाईप, JDBC, हायबरनेट, पोस्टमॅन, मेवेन, JSP सर्लेट, गिट आणि गिटहब. ओके, जावाचे फीचर्स आणि मल्टीथ्रेडिंग हे टॉपिक्स ॲडव्हान्स जावामध्ये तुझे झाले पाहिजे. परफेक्ट कर हे सुद्धा कारण हे डिपेंड आहे बरं का, याच्यावर डिपेंड आहे स्प्रिंग बूट. हे सगळं तुझं झालं, याच्यामध्ये पण प्रोजेक्ट्स वगैरे बनव. ठीक आहे, देन जा स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटकडे. स्प्रिंग बूटमध्ये तुला काही फ्रेमवर्क सांगतो, ते फ्रेमवर्क सगळे करशील. कोणते? स्प्रिंग कोरपासून स्टार्ट कर, स्प्रिंग डेटा GPU कर, स्प्रिंग बूट कर, MVC कर, रेस्ट कर, स्प्रिंग सिक्युरिटी, मायक्रो सर्व्हिसेस, क्लाउड. फिट 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 एवढंच करायचं आहे. तुम्हाला सर एवढं गेल्यावर आम्हाला फिट यायची, नाही, असं काही सुद्धा होणार नाही. तुझं डेडिकेशन फक्त पाहिजे भाऊ याच्यामध्ये. ठीक आहे, 6 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा 7वा महिना लागू दे, काय प्रॉब्लेम नाही. पण एवढं सगळं कर भाऊ. स्कोर जावाला 2 तास, ॲडव्हान्स जावाला 4 तास, स्प्रिंगला 6 तास. हा टाईम तुझा जर तू दिला भाऊ, आणि कम्युनिकेशन वगैरे त्यातच एक कॉन्सेप्ट शिकला तू, कन्स्ट्रक्टर. एक्सप्लेन कर ना, व्हॉट इज कन्स्ट्रक्टर कर एक्सप्लेन, काय प्रॉब्लेम आहे. एक्सप्लेन जेवढं करशील तेवढं बाई फिट होऊन जाणार आहे तुझं कम्युनिकेशन वगैरे, कॉन्फिडन्स वगैरे. आणि त्यामुळे मॉक इंटरव्ह्यूज देत राहा. मला म्हण सर माझा मॉक इंटरव्ह्यू घ्या रविवारी, मी फ्री असतो, देऊन टाकेल. आपल्या यूट्यूबवर जाईल, सगळेजण बघतील. राईट, ज्यांना मॉक द्यायचा आहे माझ्यासोबत या संडेला फटाफट मला व्हॉट्सअप करा, तुमचा मॉक घेईल, आपल्या यूट्यूबवर जाईल. ज्यांनी ऑलरेडी शिकलेत, आय थिंक ऑलरेडी शिकलेले हा व्हिडिओ नाही बघणार. ज्यांना रोडमॅपची गरज आहे तेच बघतील. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझ्याकडून शिकायचं असेल एकदम सोप्या भाषेत पूर्ण फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट, कसली वाट बघताय यार. तुमच्या भावाने ऑलरेडी बॅच स्टार्ट केलेली आहे. यू कॅन जस्ट व्हॉट्सॲप मी आणि डेमो सेशन्स करा, 2, 3, 4, 5 जेवढे पाहिजे. समजतंय का बघा, समजत असेल तर पुढं पाऊल उचला. काही गरज नाही ते पैसा वेस्ट करायची, बरोबर. आणि असं पण लाईक काय आपण लाखात फीस वगैरे घेत नाही. आपल्या फीस म्हणजे एकदम क्षुल्लक असतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ठीक आहे, आता हा रोडमॅप झाला पूर्ण फुल स्टॅक जावा डेव्हलपरसाठी. ठीक आहे, आणि मी जावाचाच रोडमॅप तुम्हाला सांगितलं. फक्त जावा डेव्हलपरसाठी फ्रंट एंड सोडा, बाकी सगळं करा, जावा डेव्हलपर बनाव तुम्ही. ठीक आहे, पण स्कोप फुल स्टॅक जावा डेव्हलपरला आहे, फ्रंट एंड पण आलं पाहिजे. आता यासोबत मित्रा जर जमलंच ना तुला, DevOps नॉलेज घेऊन टाक थोडंफार. DevOpsचे टूल शिकून घे थोडंसं. AWS काय असते जरा चेक करशील, राईट. डॉकर काय असते चेक करशील, कुबरनेट्स काय असते चेक करशील. ठीक आहे, या गोष्टी थोड्याशा जस्ट पुशअप कर. म्हणजे आपण बघतो ना, जस्ट चेक करून मग बेसिक नॉलेज तुला याचं जरी असेल ना, इट्स व्हेरी ॲडव्हान्टेजेबल फॉर यू. आणि या सगळ्यामध्ये मित्राला AIला विसरू नको. AIचा यूज तुझ्या प्रत्येक कॉन्सेप्टमध्ये करून घे, प्रत्येक कॉन्सेप्टमध्ये. मग ती कोर जावा असो, ॲडव्हान्स जावा असो, किंवा स्प्रिंग बूट असो, प्रोजेक्ट असो, AI यूज झाला पाहिजे. कारण AIचा यूज करून जो फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट करेल त्याचा स्कोप मार्केटमध्ये राहणार आहे. ठीक आहे, एवढं सांगायचं होतं मला. बाकी कमेंट करायला विसरू नको. जय शिवराय. आणि स्टार्टिंगला मी तुला म्हणलं होतं कमेंट कर कोणती, परत एकदा स्टार्टिंगला व्हिडिओ बघ, मी पण विसरलोय. जय शिवराय सगळ्यांना. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.